गणपती बाप्पा मोरया। अकबराचा एक मेहुणा होता. त्याला बिरबलची जागा घ्यायची होती. अकबराला माहिती होते की बिरबलची जागा घेऊ शकेल इतके या जगात कुणीही बुद्धिमान नाही. पण त्याचा हा मेहुणा प्रिय बेगमचा भाऊ होता. जर याला डायरेक्ट नाही म्हटले तर बेगम साहेबा रुसतील ही भीती त्याला होती. मग काय करावे बरं असा प्रश्न त्याला पडला आणि खूप विचार केल्यानंतर त्याला एक आयडिया सुचली. अकबरने आपल्या मेहुण्याला कोळशाने भरलेले पोते दिले आणि म्हणाला, जा आणि हे कोळशाचे पोते आमच्या राज्यातील सर्वात धूर्त, कपटी आणि लालची सेठ डमडीलालला विकून ये. जर तू हे केलेस तर मी तुला बिरबलच्या जागी वजीर बनवीन. अकबराची ही विचित्र आट ऐकून मेहुणा हैराण परेशान झाला. मग त्याने ते कोळशाचे पोते उचलले आणि तो सेठ डमडीलालकडे गेला. अकबरला चांगलेच माहिती होते की सेठ कोळशाचे पोते विकत तर घेणार नाही, उलट त्यालाच ठगेल. आणि घडले असेच. सेठ डमडीलालने कोळशाचे पोते ठेवून घेतले आणि त्याला एक ढेला सुद्धा दिला नाही. मेहुणा निराश चेहऱ्याने महालात परतला आणि आपली हार मान्य केली. आता अकबरने हेच काम बिरबलला करायला सांगितले. बिरबलने थोडा विचार केला आणि म्हणाला, मी कोळशाचे एक पोतेच काय, कोळशाचा एक तुकडा सुद्धा सेठ डमडीलालला 10,000 रुपयात विकेल, असे बिरबल म्हणून लगेच तिथून निघून गेला. सर्वप्रथम तो एका शिंप्याकडे गेला आणि त्याच्याकडून एक मखमली कुर्ता शिवून घेतला. त्याने गळ्यात हिरे मोत्याच्या माळा घातल्या, महागडे शूज घातले आणि कोळशाच्या एका तुकड्याची काजळासारखी बारीक पावडर तयार केली. मग ती कोळशाची पावडर त्याने एका छोट्या चमकदार काजळाच्या डब्बीत भरली. यानंतर बिरबलने आपला वेश बदलला आणि तो एका अतिथीगृहात राहून त्याने जाहिरात केली की बगदादवरून एक मोठे शेख आले आहेत. ते जादुई काजळ विकतात. ते जादुई काजळ डोळ्यांना लावले तर मृत पूर्वज दिसतात आणि जर त्यांनी कुठे पैसे पुरून ठेवले असतील तर ते त्याचा पत्ता सांगतात. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. सेठ डमडीलालला सुद्धा या जादुई काजळाबद्दल कळाले. त्याला वाटले की आपल्या पूर्वजांनी सुद्धा कुठे ना कुठे पैसा पुरला असेल. त्याने लगेच शेख बनलेल्या बिरबलशी कॉन्टॅक्ट केले आणि ती जादुई काजळाची डब्बी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. शेखने एका जादुई काजळाच्या डब्बीसाठी 20,000 रुपये मागितले आणि खूप घासाघीस केल्यानंतर 10,000 रुपयामध्ये तो ती डब्बी विकत घेण्यास तयार झाला. पण सेठ डमडीलाल काही एवढा वेडा नव्हता. तो म्हणाला, मी अगोदर जादुई काजळ डोळ्यांना लावेल आणि जर मला माझे पूर्वज दिसले तरच मी 10,000 रुपये देईन. बिरबल म्हणाला, चालेल, नक्कीच तुम्ही हे करू शकता. चला आपण शहराच्या चौकात जाऊ आणि हे तपासू. जादुई काजळाचा चमत्कार पाहण्यासाठी तिथे हा म्हणता खूप मोठी गर्दी जमा झाली. तेव्हा बिरबल मोठ्या आवाजात म्हणाला, डमडीलाल सेठ हे आता जादुई काजळ लावतील. हे जर त्यांच्या आई वडिलांचीच औलाद असतील तर त्यांना त्यांचे पूर्वज दिसतील आणि गाडून ठेवलेल्या धनाबद्दल सांगतील. परंतु जर त्यांच्या आई वडिलांपैकी कुणी बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला धोका दिला असेल आणि ते त्यांची खरी औलाद नसतील तर तुम्हाला काही दिसणार नाही. आणि हे सांगताच बिरबलने सेठच्या डोळ्याला जादुई काजळ लावले. स्वतःचे डोके खाजवत सेठने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नव्हते. एव्हाना सेठच्या लक्षात आले होते की आपल्याला उल्लू बनविण्यात आले आहे. पण सेठ काय करणार? जर खरं सांगितले तर आपली बेइज्जती होईल. म्हणून आपली इज्जत वाचवण्यासाठी सेठने मला पूर्वज दिसतात असे सांगितले आणि लगेच बिरबलला 10,000 रुपये दिले. आणि बिरबल लगेच अकबरकडे गेला आणि 10,000 रुपये देताना संपूर्ण किस्सा सांगितला. हा संपूर्ण किस्सा ऐकून अकबर बिरबल हसत होते आणि अकबराचा मेहुणा मात्र हाय रे मेरी किस्मत करत घरी परतला. आणि मग मात्र उभ्या आयुष्यात मला वजीर करा असं टुमकं अकबरच्या पाठीमागे लावलं नाही. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.